Yeah, of course I would like to invest, but there are a few more pointers that I want to consider. Sure. Yeah, once I would like to see the Switzerland. I'm sorry, I would like to see the presentation once, and then we will speak more about it. Okay? Thank you. Yeah, I will see you in a couple of days. Thank you. Bye. काय चाललंय तुझं समीर? इकडे एक इम्पॉर्टंट काहीतरी मी बिझनेस मीटिंग करतोय, डील बद्दल बोलतोय, आणि तुझं काय चाललंय हे आणि हे काय आहे सगळं समीर? अरे ब्रो, हेच तर तुझं चुकतंय. काय? मी तुला एक ऑप्शन सांगतो यार. स्वित्झर्लंड, पॅरिस, सगळीकडे तुम्ही जाऊ शकता. अरे ही काय कामाची वेळ आहे काय? नवीन लग्न झाले, सुट्टी एन्जॉय करायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे, ते दिले सोडून. बरोबर आहे तुझं, हे सगळं आम्ही केलं पाहिजे, पण तुझ्या बहिणीचं असं म्हणणं आहे की आत्ताच बऱ्याच सुट्ट्या झाल्या आहेत लग्नाबिग्नासाठी, आता जरा मन लावून काम कर. प्लस परीची आता शाळा सुरू होणार आहे, नंतर दिवाळीमध्ये वगैरे बघू, तेव्हा जाऊ. अरे यार, ही नेहा पण ना. नेहाचं काय? नाही, मी तुझ्या बायकोला काही म्हणत नाहीये, पण मला असं वाटतंय की हे दिवस कशाचे आहेत? नवीन लग्न झालंय, एन्जॉय करायचे आहेत, कुठेतरी बाहेर जायचे आहेत. नेहानं नको त्या वेळेला नको त्या गोष्टींना फार महत्व देते. मी आत्ता नेहाशी बोलतो, थांब. सुनबाई, स्पीकरवर टाक. हॅलो नेहा. हॅलो समीर, मी तुलाच फोन करणार होते. यश आहे? हा, एक मिनिट, मी देतो त्याला. काय तुझ्याशी बोलायचं. हॅलो यश, तुझ्या बायकोच्या हातून एक फार मोठी चूक झाली आहे. काय झालं आजोबा? तिच्या हातून घरचं लॉकर उघडं राहिलं होतं. मी तिला शिक्षा फरमावली आहे. तुला चालणार आहे ना मी तिला शिक्षा केलेली? हो. अरे लगेच हो, म्हणजे शिक्षा काय ते समजून तरी घे आधी. काय शिक्षा म्हणून नेहा आपली मुंबईची ब्रँच सांभाळेल. सगळ्या मीटिंग्स, सगळे डिसिजन्स ती घेईल. अच्छा, ही शिक्षा आहे? मला चालेल. अरे शिक्षा मी फरमावली आहे, तुला चालायलाच पाहिजे. न चालवून सांगतोस कोणाला? ऑफकोर्स. पण शिक्षेचा महत्वाचा भाग तुला अजून समजला नाहीये. काय? या आठवड्यात ऑफिसमध्ये तू तिला कसलीही मदत करायची नाही. ऑफकोर्स. नो, आय एम ओके विथ दॅट. म्हणजे या काळामध्ये मी माझ्या बाकीच्या ज्या बाहेरच्या मीटिंग्स आहेत त्या सगळ्या संपून घेईन, आणि जर त्यातून वेळ मिळालाच तर आय स्पेंड सम टाइम विथ परी. म्हणजे ती जरा पॅलेसमध्ये कम्फर्टेबल होईल. यश, पण तू ऑफिसला नसशील तर मला नाही जमणार हे सगळं. नाही, बरोबर आहे नेहा, पण आता आजोबांनी सांगितलंय म्हटल्यावर मी काहीच करू शकत नाही ना, तशी अट आहे त्यांची. आजोबा, बाय द वे, शिक्षा कधीपासून? आजपासून. मी बोलून घेतो समीरशी. ओके. तू शिक्षेचं काय म्हणत होतास? आणि नेहाविषयी काही बोलले का आजोबा? काय झालं? जगू पण ना एक नंबर कमाल आहे.
हाय नेहा, कशी आहेस? मस्त. हे बघा ठेवा. हाय नेहा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू इथे का बसतीस? इथे म्हणजे माझी हीच जागा आहे ना? का जागा बदलल्या आहेत का? नाही नाही नाही, जागा नाही बदलल्या आहेत, जागा बदलली आहे तुझी. आता आजोबांनी ठरवलंय ना सगळं तू सांभाळणार आहेस. मग तुझी जागा ही नाहीये, आत आहे केबिन मध्ये. चला. केबिन मध्ये? ओ माय गॉड, नेहा, व्हॉट अ सरप्राईज यार. शेफाली, आपण ऑफिस मध्ये आहोत ना आणि सगळे काम करतायत. खरंच सॉरी नेहा, तू ऑफिस कंटिन्यू करणारस का? वाव, सो एक्साइटिंग यार. तुला माहितीये मी तुला खूप मिस करत होते आणि तुझ्या हातचा डबा तर किती दिवस झाले मी खाल्लाच नाही. पण आता लंच ब्रेक आहे का? डब्याची वेळ काही नाही ना. आता आम्ही थोडस कामाचं बोलतोय तर कामातच बोलतोय ना सर आम्ही. नेहा, हे मस्त आहे. ऑफिस मध्ये नवरा बॉस, घरी बायको बॉस. किती रोमॅन्टिक आहे सगळं. काय म्हणते? नाही म्हणजे नवरा बॉस असला तरी सुद्धा लंचला तू आमच्याच बरोबर बसायचंस. नेहा, आज ऑफिस मध्ये तुझा पहिला दिवस बरोबर ना? मग आपण एकत्र लंचला जायचं का? तसं मला भरपूर काम आहे पण हरकत नाही. तू नवरा बॉसची परमिशन घे. ऑफिस मध्ये सुद्धा बायकोच बॉस असणार आहे. म्हणजे असं आहे की यशवर्धनच्या अनुपस्थितीत आता नेहा बॉस असणार आहे. अरे वा, आपल्याला आयडिया होती सर. नेहा मॅडम बॉस बनून येणार. व्हेरी गुड. होती ना आयडिया? खूप छान. आता कामाला लागा. चला. समीर, एक सांगू? म्हणजे आजोबांनी मला सांगितलंय पण मला खरंच हे सगळं नाही जमणार. हे बघ, आता नवीन जबाबदारी आहे, नवीन काम आहे. ते जमेल की नाही हे केल्याशिवाय कसं कळणार? आधी सुरुवात तर करूया. कमॉन यार, जमेल तुला छान. आणि मी आहे ना मदतीला. चला चला, केबिन मध्ये चला. हा, ऐका ना, म्हणजे चौधरींच्या घरात सगळ्यांच्या बाबतीत असंच होतं का? काय म्हणजे लग्नानंतर प्रत्येकाला केबिन? शेवाली, नंतरला अंतर. ही कामाची वेळ आहे ना, प्लीज कामाला लागा. ओके? सुरेश, ताबडतोब आत या. का झालं समीर? नाही, काही नाही. सर येऊ? या. काय हवंय का सर? चहा कॉफी? नाही, चहा कॉफी वगैरे काही नकोय. जरा ही खुर्ची चेक करा. तिला कुठे काटे वगैरे आहेत का जरा चेक करा. काटे? चेअरला काटे कसे लागतील सर? छे छे. खुर्चीला काटे वगैरे मला चिडू नका. मी बॉस आहे ना, मी सांगतो ना तुम्हाला. या खुर्चीला काटे आहेत का ते चेक करा ताबडतोब. मी सांगतोय तेवढं ऐकत जा. मी बॉस आहे ना. चेक करा. फॅन्टास्टिक. सगळीकडे जरा तिकडे बघा, तिकडे बघा. हा करेक्ट करेक्ट. तिथे बघा. काही नाहीये सर, टाचणी सुद्धा नाहीये. नाही, परत बघा. ते आपण हात ठेवतो तिथे बघा, डोकं ठेवतो तिथे बघा, पाठ टेकवतो तिथे बघा. व्यवस्थित बघा. काहीच नाहीये सर. सुरेश, नीट हा. एक जरी काटा निघाला ना, तुझी नोकरी गेली म्हणून समज. काहीच नाहीये सर. नाही, एक मिनिट. एक ते मोबाईलचा टॉर्च लावणे त्याला बघ. कशाला सर? लाईट आणि दिसते मला. काहीच परत चेक कर मग. चला पटपट करा. चला. काय झालंय? खुर्चीला काटे कसे असू शकतात? मग तेच म्हणतो ना मी. आणि इतके दिवस यश सर पण याच चेअरवर बसले होते ना, मग त्यांना काटा का नाही लागला? एक्झॅक्टली हेच म्हणायचंय मला. ह्या खुर्चीला जर काटे असते तर ते टोचले असते ना. मग जर खुर्चीला काटे नाहीये, ते टोचणार नाहीच आहेत, तर मग घाबरायचं कशाला? विचार कसला करायचा? याचा अर्थ हे काटे मनात आहेत.
शंकेचे काटे आहेत, विचारांचे काटे आहेत. मला हे जमेल का? अरे आपण केलंच नाही तर जमेल कसं? करून पाहायला पाहिजे ना. मग स्वतःवरती शंका कशाला घ्यायची? अगं विचार कर, एकटी बाई काय नाही करू शकत. अगं तुला तर काय फक्त ऑफिस सांभाळायचंय, ते सुद्धा एक 8-10 दिवस. प्लीज यार, हे स्वतःवरती जी शंका किती असते ती काढून टाक. नवीन संधी आहे, नवीन सुरुवात आहे. या खुर्चीवरती बस, मस्तपैकी कामाला सुरुवात करा. सुरेश या इकडे, मॅडमला येऊ द्या. ये. अगं लोक खुर्चीसाठी काय नाही करत, तू बस. खुर्चीवर बस तर मी आहे ना. परफेक्ट. हा हा, आज आपल्या नेहा मॅडम बॉसच्या चेअरवरती बसलेल्या आहेत. त्यांना शुभेच्छा द्या. शुभेच्छा मॅडम. शुभेच्छा म्हणजे अशा शुभेच्छा कशा देत आहेत? मॅडमची कशी वेगळी स्टाईल आहे ना. गणपती बाप्पा मोरया. लागा कामात. आणि हो काय? आतापर्यंतचे झालेले कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर प्रोजेक्ट सगळ्या फाईल्स ताबडतोब घेऊन या. मॅडम स्वतः चेक करणार. जा. ग्रेट. बॅकअप. कामाला सुरुवात करूया ना नेहा. काय मग, कसा होता आजचा दिवस? खूप छान. आज मी तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. थँक्यू. ए पिकूची दादा, असं अनोळखी माणसाकडून काय घ्यायचं नसतं. कोण म्हणालो? माझी आई म्हणते. बरोबर आहे. आई अगदी योग्यच सांगते की अनोळखी लोकांकडून काहीच घ्यायचं नसतं. पण मी अनोळखी कसा काय? मला तर यश सरांनीच इथे कामावर ठेवलंय की नाही. मी ओळखीचाच. बरोबर. हे घे. मला खरंच नकोय. मी नाही खाऊ शकत. का ग? मला डायबिटीज आहे ना. काय? एवढीशी तू आणि तुला डायबिटीज आहे? लहानपणापासूनच आहे. रोज इंजेक्शन घ्यावं लागतं. इंजेक्शन घ्यावं लागतं? मग कोण देतं तुला इंजेक्शन? आई. आई ग, खूप दुखत असेल ना इंजेक्शन घेताना. रडत असशील ना तू? मी नाही रडत, मी स्ट्रॉंग झाले ना. आईच रडते उलट मला इंजेक्शन देताना. आईची मायाच अशी असते ग. हो, मी माझ्या आईची लाडकी. आणि पप्पांची, आय मीन बाबांची? बाबा नाही काही, यश दादा तर हिचा फ्रेंड आहे. खरं तर हा माझा काका आहे, पण याला मी दादा म्हणते. किती छान शिकवलंय ग बाळा तुला आईने. अनोळखी लोकांकडून काही घ्यायचं नाही, इंजेक्शनला घाबरायचं नाही, रडायचं नाही. व्हेरी गुड. होमवर्क वेळेवर करायचा, वेळेत जेवायचं, काका काकूंना त्रास नाही द्यायचा, असं सगळं शिकवलंय मला आईने. मी शाळेत जे काही झालं ते सगळं आईला सांगा. मग ते सुद्धा मला ऑफिस मधलं सगळं सांगते. मला असं झालं की कधी जाऊन एकदा आईला भेटते. चला ना, तुम्ही गाडी का थांबवली? मला लवकर जायचंय घरी. हो 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 हो, निघूया निघूया. चला 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 चला. आज शाळेत जे काय झालं ते सगळं आईला सांगायचंय. हो परी बेटा, मला पण सांग ना शाळेतल्या गमती जमती. मला पण आवडतात शाळेतल्या गमती जमती ऐकायला. आणि काय ग, तू डबा खाल्लास का आजचा? खाल्ला आणि संपवला सुद्धा. व्हेरी गुड. आई आई फार चालतं हिचं. आधी तर हिला हिच्या आईपासूनच तोडायला हवं. मग हिचं एटीएम कार्ड बनवून पैसा कमवायला हवा. म्हातारा पण ना, कोणाला काय द्यावं हे सुद्धा कळत नाहीये त्याला. साधी अक्कल नाहीये. इतकी वर्ष मुंबईचं ऑफिस मी सांभाळते ना, मला द्यायला हवं. पण नाही, यशाला त्याच्या हातात दिलं, तर नेहा आली तिच्या हातात दिलं. कोण कुठली ती नेहा? तिला जमणार आहे का हे? साधा दिवाळीचा बोनस मिळाला, पण होऊन जाणारी मिडल क्लास जमाते ही. आणि ही काय बिझनेस करणार कळत कसं नाहीये यांना. शाळेतून पॅलेस मध्ये आले म्हणून मेंटॅलिटी बदलत नाही, आणि स्टँडर्ड तर त्याहूनही नाही. म्हाताराला सांगणार कोण आहे? म्हणतात ना,
खुदा मेहरबान तो गधा. काही म्हणालीस? काही कळलं का? कशाबद्दल? ऑफिस बद्दल, तिथल्या वातावरणाबद्दल. जमतंय का त्या नेहाला? अगं जमतंय म्हणून काय विचारतेस? उत्तम जमतंय. यश नाहीये ना, समीर तिला सगळी मदत करतोय आणि त्यामुळे नेहा उत्तम मॅनेज करते. खूप छान चाललंय. वाव, रिअली दॅट्स वंडरफुल. नेहाला ऑफिसचं काम जमतंय म्हटल्यानंतर तुम्ही खूप आनंदात आहात. हा, परी डार्लिंग. बेबी काय झालं? कोणाला शोधतेस तू? आईला. आईला शोधतेस म्हणजे? मला तिला काहीतरी सांगायचंय पण ती हरवलीये. ओ माय बेबी. पहिल्याच दिवशी खूपच काम होत आहे का? नेहा. हा, काय म्हणालास? नाही काय नाही, कॅरी ऑन. मला काय वाटतं आपण या प्रोजेक्टचे अकाउंट सगळ्यात पहिले चेक करू. आणि मी जे काय बघितलंय मला असं वाटतंय की प्रॉफिट्स थोडं कमी दाखवतोय का ह्याच्यात. मॅडम ऐक ना, मला मॅडम नको म्हणूस प्लीज. ओके, खरं तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला अपेक्षेपेक्षा 28% जास्त प्रॉफिट झालाय. आपण आपले रिसोर्सेस मॅनेज केले. हा बघा टर्नओव्हर, हा बेसिक खर्च आणि हा एस्टिमेटेड खर्च आणि हा जो झाला तो. सो प्रॉफिट उत्तम झालाय. आपण क्वालिटी कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. हा पण स्मार्ट यूज ऑफ रिसोर्सेस डेफिनेटली आहेत. यातही तेच आहे. नवीन प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आपल्याला अशीच अरेंजमेंट करावी लागणार आहे. आपल्याला आपल्या रिसोर्सेसना व्यवस्थित मॅनेज करावं लागणार आहे. तू जे हे केलंयस ना, त्यात सुद्धा आपल्याला रिसोर्सेसचा नीट वापर व्हायला हवा. हा ठीक आहे, पुन्हा ट्राय कर, जमेल. सारखं कसं चुकतंय माझं? नाही, मला हे जमायलाच हवं. मला काय वाटतंय, आपण इथे कामाचे दिवस कमी करण्यासाठी जर शिफ्ट्स वाढवल्या किंवा वर्क फ्रॉम होम ची फॅसिलिटी ठेवली तर. अगं घे ना, आपण फोन घेऊ शकतो. किती टेन्शन घेतेस तू? सॉरी, हा फोन घेते मी. हा काकू. आई कुठे आहेस? बाळा, मी ऑफिस मध्ये आहे. आई तू आत्ताच्या आत्ता घरी आहे. काय झालं? मला शाळेत काय काय झालं तुला सगळं सांगायचंय. तू आज का गेलीस ऑफिसला? परी बाळा, मी काम झालं की लगेच निघते. नाही, आत्ताच्या आत्ता ये. परी, आता मी नाही निघू शकत. नाही आलीस तर मी तुझ्याशी कट्टी घेणार. ओ, झालं बोलणं आईशी? आता तू बघ, तुझं तुझ्या आईशी बोलणं झालंय ना. आता परी बोलवते म्हटल्यानंतर आई कशी कामं टाकून धावत पळत घरी येते की नाही. मज्जा आहे नाही का मुलीची? जा आता. गुड गर्ल, गो 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 गो.
सॉरी. या फाईल मधलं तर सगळं ओके ना? नाही, तू सांगितलेले चेंजेस करायचे आहेत अजून. पण मग करून घ्या ना. पुन्हा एकदा सांगतेस का एक्झॅक्ट काय चेंजेस करायचे आहेत ते? मी म्हणत होते की आपण या प्रोजेक्ट पुरती जास्त माणसं हायर करू. तू मगाशी डबल शिफ्ट बद्दल म्हणत होतीस. हा, आणि वर्क फ्रॉम होम, ज्याने वेळही वाचेल आणि कामही फास्ट होईल. एक्झॅक्टली. आई आत्ताच्या आत्ता घरी आहे. नाही आलीस तर मी तुझ्याशी कट्टी घेणार.